असतात, परमार्थ आवडणार. देव आवडतो कोणाला? फार थोडे लोक. स्वतः देव ज्यांच्या सान्निध्यात होता त्यांना सुद्धा देव कळला नाही आणि त्यांनी सुद्धा मागितला नाही. आपण तर त्याच्या जवळच नाही, आपला त्याचा काही संबंधच नाही. आवडीन भावे हरी नाम घेसी, 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 आवडीन भावे हरी नाम कुरुक्षेत्रावर लढाई झाली कौरव आणि पांडवांची. आपल्याला माहित आहे कितीतरी मोठा संवाद झाला आणि ते युद्ध सुरू होण्याच्या अगोदर भगवंतांनी मध्यस्थी केली, ती वाया गेली, ते काय भांडण मिटलं नाही आणि शेवटी दोघेही मदत मागायला आले, अर्जुन आणि दुर्योधन. आणि तिथं वाटण्या करून ठेवले, बाबा कोणाला काय घ्यायच ते घ्या. मी एका बाजूला की माझी सगळी इस्टेट, धन संपत्ती, हाती घोडं, सैनिक सगळे एका बाजूला आहेत आणि मी एकटा एका बाजूला आहे. बरं असून काय करणार, मी हातात शस्त्रही धरणार नाही, मग माझा काय उपयोग आहे कोणाला. मग तुम्हाला काय घ्यायच ते घ्या. दोघांना दोन हिस्से केलं. दुर्योधनाने ते सगळे हाती घोडे सैनिक सगळे घेतले. का तर मला ह्याला एकट्याला घेऊन काय करायचं, की हातात शस्त्र बी धरणार नाही, लढाई बी करणार नाही, ह्याला बशा माणसाला घेऊन काय करायचं. मग बाकीचे गडी मोठं मोठं गडी घेऊया म्हणता येते कामाला. अर्जुनाला विचारलं तुला काय, मला काही नको. काय तर त्याने देव ओळखलेलं होतं, देव कळलेला होता आणि म्हणून त्याने सांगितलं भगवंता तुझ्याशिवाय आम्हाला काही नको, हाती नको, पुढे नको, संपत्ती नको, काय नको, तू एकटा झाला आमच्या बाजूला, आमचा विजय आहे हे आम्हाला माहित आहे, म्हणून तू एकटाच पाहिजे. म्हणजे इथं प्रपंचाचं रूप एका बाजूला आहे आणि भगवंताचं रूप एका बाजूला आहे. म्हणजे मायेचं रूप एका बाजूला आणि ब्रह्माचं रूप एका बाजूला. माया मिथ्या, जग ब्रह्म सत्य, ब्रह्म सत्य आहे आणि माया मिथ्या आहे. मग माया घ्यायची का ब्रह्म घ्यायचा? काही जण मायेला कवटाळतात आणि ज्यांनी ओळखलंय देवाला ते ब्रह्माशी एकही होता. आणि म्हणून अर्जुनानं भगवंताला त्याची मागणी केली, भगवंता तू झालं का वाद झाला आणि मग शेवटी विजय मिळवला. सत्याचाच विजय झाला. ज्याच्या पाठीशी भगवंत आहे त्याचा विजय होत असतो. म्हणजे भगवंताचं रूप अजून रूपाकडे जायचं खूप मोठा पल्ला आहे. अजून आपण सुरुवात सुद्धा नाही त्याच्या रूपाकडे जाण्याची. बाकीच्याच माहिती घ्यायला घरी पाहुण्या रावण्याच्या पुढं अजून मुख्य गोष्टीकडे गेलेलोच नाही. असा हा परमात्मा परमेश्वर पंढरपूरला का आला, कशासाठी आला, त्याला काही काम नव्हतं काय, बाकीची ठिकाणं नव्हती का. कितीतरी मोठी तीर्थक्षेत्र आहे, हरिद्वार आहे, काशी आहे, द्वारका आहे, कितीतरी ठिकाण आहेत. आणि इथं कशासाठी आला, रामेश्वर आहे, अनंत आहे तीर्थ, इथं कशासाठी आला भगवंत, या संबंधीची काही आख्यायिका आहेत, काही पुस्तक आहेत. स्वर्गामध्ये देवादिदेव सगळे देव आपापल्या परीने आपापली सेवा करत असतात आणि देवांचा राजा इंद्र जसं इथं आपल्या लोकांमध्ये सुद्धा लोकांचा राजा असतो तसं स्वर्गामध्ये सुद्धा देव लोकांचा राजा आहे आणि तो इंद्र.
आणि ते इंद्राची पत्नी शची नावाची इंद्राची पत्नी देवांचा राजा इंद्र आहे. आता त्याची पत्नी सुद्धा साधी सुधी नसणार, ती काय गौऱ्यासाठी भांडत बसणारी नसणार, बांधासाठी भांडत बसणारी नसणार, सासू संग बिजडवाद घालणारी नसणार. म्हणजे एवढं मोठं मिळवायचं राज्य किंवा इतक्या मोठ्या व्यक्तीला मिळवणं जो देवांचे राजे आहे ती सोपी गोष्ट नाही. आणि त्या इंद्राची पत्नी असलेली ती शची अखंड हरनाम घेत सेवा करत असताना आता सगळे भगवंताची सेवा करतात. इंद्र असू दे भगवंताची सेवा करतोय, देवा सगळे देव 33 कोटी देव आहेत भगवंताची सेवा करतायत. पंचमहाभूते पृथ्वी वायू आप तेज आकाश सगळे कुठं भगवंताच्या चरणी नमस्कारोमी सगळे नमस्कार करतात, सेवा करतात. आणि अशी ही शची अगदी भक्ती संपन्न असलेली, सेवा संपन्न असलेली, अत्यंत शुद्ध आणि सात्विक असलेली शची, त्या शचीला वाटलं भगवंताच्या दर्शनाला जावं. म्हणून एकदा ती भगवंताच्या दर्शनाला आली. भगवंताचं दर्शन घेतलं आणि भगवंताचं दर्शन घेतल्यावर अगोदरचा माणूस वेगळा असतो आणि ज्यावेळी असं भगवंताचं दर्शन होतं गुरूंचं